Good afternoon, all of you. Good afternoon, Hello, ma'am. madam. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Last time केमिस्ट्रीचे किती प्रॅक्टिकल झालेत? आतापर्यंत दांडगे मॅडम तुमचे किती प्रॅक्टिकल घेतले? 5. 5 complete झालेत, मॅम. आपण आज 6 नंबरचा बघणार आहोत. सगळ्यांनी टायटल बघा प्रॅक्टिकलचं. टू आयडेंटिफाय द गिवन ऑर्गॅनिक ड्रग और कंपाउंड D3 बाय सिस्टमॅटिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस. त्याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट वगैरे आहेत लास्ट 2 कंपाऊंड साठी मॅडमनी जे सांगितलं त्याच आहेत सेम. स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, madam. Yes, ma'am. तर नेक्स्ट कंपाऊंड स्टडी करताना आपल्याला त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी टेस्ट घ्यायचे आहेत. त्याचबरोबर फिजिकल कॉन्स्टंट म्हणजे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट बघायचा आहे. एलिमेंट अनालिसिस करायचं, ग्रुप अनालिसिस करायचे, कन्फर्मेटिव्ह टेस्ट घ्यायचे आहेत. त्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये याल तेव्हा ह्या सर्व टेस्ट आपण परफॉर्म करणारच आहोत. आता ऑब्झर्वेशन टेबल आणि कन्क्लुजन प्रिलिमिनरी मध्ये आपण त्याचा कलर, ओडर, सोल्युबिलिटी, बिहेवियर तसेच ऍक्शन ऑफ रिएजंट्स ह्या सर्व टेस्ट करणार आहोत. ह्याच्यामधून जे कन्क्लुजन येईल म्हणजे ते अरोमॅटिक आहे का, कंपाऊंड ॲलिफॅटिक आहे का, तो कुठला कंपाऊंड आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी हे सर्व करायचं. त्याचबरोबर फिजिकल कॉन्स्टंट मध्ये बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉईंट फाइंड करायचं. आता डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये टेस्ट फॉर नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन्स, क्लोरोफॉर्म लेअर टेस्ट ह्या सर्व परफॉर्म करून कन्क्लुजन मिळवणार आहे. म्हणजे जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो कुठला, त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट्स तो कंटेन करतोय. त्याच्याबरोबर नेक्स्ट फंक्शनल ग्रुप्स डिटर्मिनेशन होईल आणि लास्टला जो काही रिझल्ट येईल, जो कुठला कंपाऊंड आपल्याला फाउंड होईल त्याचा कन्फर्मेटिव्ह टेस्ट घेणार आहोत. येते का लक्षात सर्वांच्या? Yes, ma'am. Yes, madam. टेस्ट परफॉर्म केल्यानंतर लक्षात येईल. पण आता आपण ऑनलाईन घेत असल्यामुळे तुम्हाला मी ह्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ दाखवते. Wait for 5 minutes.
Hello everyone, my name is Pathan Azhar Khan, सर्वांना आवाज Assistant येते? Professor of Pharmacy, Aurangabad. So today we are performing the D-Farm second year practical. It is a pharmaceutical chemistry 2 practical. हॅलो Yes, आवाज येते का? Yes, ma'am. Experiment number 11. So in that experiment, the aim of this experiment is to identify the given organic drug or compound that is a delicate unknown compound is there by systematic qualitative मॅम analysis. हळू येते आवाज. क्वालिटी अनालिसिस मध्ये आपण प्रिलिमिनरी टेस्ट घेतो, त्यानंतर त्यामध्ये फिजिकल कॉन्स्टंट घेतो, त्यानंतर एलिमेंट डिटेक्शन्स आहे, फंक्शनल ग्रुप टेस्ट आणि लास्टली कन्फर्मिटी टेस्ट. तर जो अननोन कंपाउंड असेल तो कन्फर्म होईल. सो लेट्स स्टार्ट. So this is the experiment number 11. So this is the general concept structure for the analysis of unknown compound. यामध्ये आपण प्रिलिमिनरी टेस्ट परफॉर्म केलेली आहे. तर प्रिलिमिनरी टेस्टमध्ये सगळ्यात पहिले कलर जो कंपाऊंडचा आलेला आहे, लिक्विड कंपाऊंड आहे तो कलरलेस आहे, अल्कोहोल किंवा अल्डिहाइड असू शकतो. ओडर प्लिझंट ओडर आलेली आहे म्हणजे अल्कोहोल किंवा हॅलोजन असू शकतो. सॉल्युबिलिटी बिहेवियर, सॉल्युबिलिटी इन वॉटर अँड सॉल्युबिलिटी इन अल्कोहोल. तर क्लोरोफॉर्म मे बी is there. Cold or hot solution with litmus, हा नो चेंज इन लिटमस पेपर दॅट इज अ न्यूट्रल कंपाऊंड हा आहे. त्यानंतर यामध्ये आपण इनसॉल्युबल इन ॲसिडिक कंपाऊंड, इफ नॉट सॉल्युबल इन सोडियम हायड्रोक्साईड, त्यामध्ये इनसॉल्युबल झालेला आहे म्हणजे न्यूट्रल कंपाऊंड हा आलेला आहे. ॲक्शन विथ रिएजंट, तर कोल्ड एन सोबत केलं आपण म्हणजे इनसॉल्युबल झालेला आहे. त्यानंतर ॲक्शन ऑफ हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, तर ब्लॅकनिंग विदाउट द इफरवेसन्स, ब्लॅक झालेला आहे त्याचा कलर. फिनॉल किंवा फिनॉलिक ॲसिड इट विल बी प्रेझेंट. ॲक्शन विथ सोडियम कार्बन सोल्युशन, तर नो इफरवेसन्स इज प्रेझेंट. त्यानंतर ॲक्शन ऑफ KMnO4 सोल्युशन, तर नो डिकलरायझेशन इज ऑकर्स. सॅच्युरेटेड कंपाऊंड इज प्रेझेंट. ॲक्शन विथ ब्रोमिन अँड ॲक्शन ऑफ FeCl3, तर नो डिकलर. व्हिडिओचा आवाज येतो ना सगळ्यांना? Yes, व्यवस्थित व्हिडिओ बघा. दॅट इज अ सॅच्युरेटेड कंपाऊंड इज प्रेझेंट. त्यानंतर आपण पाहू शकतो की हिटिंग इन अ ड्राय टेस्ट ट्यूब, तर इव्हॅपोरेशन झालेलं आहे. त्यामध्ये आपण सांगू शकतो की वोलाटाईल इन नेचर. त्यानंतर हिटिंग ऑन अ क्लीन ग्लास रॉड, तर त्यामध्ये इव्हॅपोरेशन झालेलं आहे. त्यानंतर हिटिंग विथ अ सोडा लाईम, तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की झालेलं आहे. त्यामध्ये आपण सांगू शकतो की वोलाटाईल इन नेचर. त्यानंतर हिटिंग ऑन अ क्लीन ग्लास रॉड, तर त्यामध्ये इव्हॅपोरेशन झालेलं आहे. त्यानंतर हिटिंग विथ अ सोडा लाईम, तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की So next is a determination of element test, that is a Lessingen test. यामध्ये आपण काय करतो, ते रायटिंग फॉर्मॅट मध्ये जे लिहिले त्यावेळेस व्हिडिओ थोडासा अडकतोय. तर ऍक्च्युअल मध्ये ते करत आणि तुम्ही बघा. हॅलो मॅम Yes, तुमचा वॉइस रिपीट येतोय मॅम. तुमचा डबल येतोय.
हॅलो येस मॅम. सोडियम फ्युजन ट्यूब आता आवाज रिपीट नाही येते ना? नाही येस येत. मॅम. नाही मॅम येतोय आता. आणि फ्युजन ट्यूब मध्ये सोडियम ऍड करतो. सोडियम ऍड केल्यानंतर आपला जो अननोन कंपाऊंड आहे, अननोन कंपाऊंड आपला लिक्विड आहे. लिक्विड यामध्ये आपण पाहू शकतो ऍड केलेला आहे, त्याला आपण हीट करूया. याला हीट केल्यानंतर आपण काय करतो, त्याला आपण ट्रायच्युएट करत आहोत आणि ट्रायच्युएट केल्यानंतर याला आपण फिल्टरेट करत आहोत. तर हा जो फिल्टरेट आपण घेतलेला आहे, हा फिल्टरेट घेतल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करूया. दॅट इज अ टेस्ट फॉर नायट्रोजन, टेस्ट फॉर सल्फर, टेस्ट फॉर हॅलोजन अँड क्लोरोफॉर्म डेड टेस्ट. टेस्ट फॉर नायट्रोजन, त्यामध्ये आपण टेस्ट सोल्युशन घेतलेलं आहे 3 to 4 ml टेस्ट सोल्युशन जो आपण फिल्टरेट केलं होतं. त्यानंतर आपण FeSO4 म्हणजे फेरस सल्फेट त्यामध्ये ॲड करूया. आपण पाहू शकतो फेरस सल्फेट यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड त्यामध्ये ॲड करूया. आता यामध्ये आपण सल्फ्युरिक ॲसिड ॲड करत आहे. सल्फ्युरिक ॲसिड ॲड केल्यानंतर जर नायट्रोजन प्रेझेंट असेल या कंपाऊंडमध्ये तर ब्ल्यू कलर अपिअर होतो. जर नसेल तर मग याचा कलर चेंज होणार नाही, दुसरा कलरच आपल्याला दिसेल. आपण पाहू शकतो का याचा ब्ल्यू कलर अपिअर झालेला नाही आहे, म्हणजे नायट्रोजन इज अब्सेंट इन अ अननोन लिक्विड कंपाऊंड. सो टेस्ट फॉर सल्फर, त्या टेस्ट फॉर सल्फरमध्ये आपण फिल्ट्रेट घेतलेलं आहे आणि फिल्ट्रेट घेतल्यानंतर आपण त्यामध्ये HCl ॲड करू फॉर न्यूट्रलायझेशन ऑफ दिस सोल्युशन. यामध्ये आपण HCl ॲड करत आहे. आता HCl ॲड केल्यानंतर आपण पाहू शकतो न्यूट्रलायझेशन सोल्युशन झालेलं आहे. त्यानंतर फेरिक क्लोराईड त्यामध्ये ॲड करूया. त्यामध्ये आपण फेरिक क्लोराईड ॲड केलेलं आहे, तर याचा कलर पर्पल यायला पाहिजे. जर पर्पल कलर आला असता तर हा प्रेझेंट झाला असता, पण येलोइश कलर आलेला आहे म्हणजे सल्फर इज अब्सेंट इन अननोन लिक्विड कंपाऊंड. नेक्स्ट टेस्ट इज अ टेस्ट फॉर हॅलोजन. त्यामध्ये आपण लिक्विड कंपाऊंड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण H2SO4 किंवा सल्फ्युरिक ॲसिड ॲड करूया. तर आपण यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड हा ॲड करत आहे. तर यामध्ये आपण हॅलोजन टेस्टमध्ये H2SO4 ॲड केला होता. त्यामध्ये व्हाईट कलरेशन्स आलेला आहे PPTचा, म्हणजे यामध्ये हॅलोजन इज प्रेझेंट. नायट्रोजन अब्सेंट होता, त्यानंतर सल्फर अब्सेंट होता आणि हॅलोजन इज प्रेझेंट. त्यानंतर आपण क्लोरोफॉर्म लेअर टेस्ट करूया. यामध्ये आपण क्लोरोफॉर्म लेअर टेस्ट केली होती. त्यामध्ये आपण क्लोरोफॉर्म ॲड केलेला आहे आणि क्लोरीन सोल्युशन्स ॲड केला आणि त्याला ॲसिड ॲड केलं मिनरल ॲसिड सोल्युशन. त्यामध्ये आपण पाहू शकतो की जी लोअर लेअर आहे ती कलरलेस आहे आणि वरची जी लेअर आहे क्लोरोफॉर्मची ती सेपरेट झालेली आहे, म्हणजे क्लोरोफॉर्म इज प्रेझेंट. त्यामध्ये आपण डिटर्मिनन्स ऑफ एलिमेंट्समध्ये टेस्ट फॉर नायट्रोजन घेतली होती. तर नो ब्ल्यू कलर PPT इज प्रेझेंट. त्यामध्ये आपण नायट्रोजन अब्सेंट झालेला आहे. टेस्ट फॉर सल्फर, यामध्ये नो इंटेन्स पर्पल कलर हा अब्सेंट आलेला आहे, म्हणजे सल्फर इज अब्सेंट. त्यामध्ये टेस्ट फॉर हॅलोजन, तर व्हाईट क्रुडी PPT आली होती, म्हणजे हॅलोजन प्रेझेंट. आणि क्लोरोफॉर्म टेस्टमध्ये जो हॅलो मॅडम, हा एक्सपेरिमेंट नंबर 6 चालू आहे आणि एक्सपेरिमेंट नंबर 11चा व्हिडिओ आहे की मॅडम हा? ते व्हिडिओ त्यांचा 11 नंबरचा आहे, पण आपल्या सिलेबस कॉपीनुसार मी घेते. ओके मॅडम. हे युट्यूबचा व्हिडिओ आहे, तुम्हाला कळण्यासाठी व्हिडिओ शेअर केलाय. आपल्या सिलेबस नुसार हा कंपाऊंड घेते मी. तुमच्या अगोदर 2 झालेत, ओके मॅडम. बरोबर आहे का? ह्याच्यातले 2 झालेत, हा तिसरा सिलेबस कॉपीनुसार घेते मी. हॅलो येस मॅम. कलर ऑफ लोअर लेअर इज कलरलेस झाली आणि क्लोरोफॉर्म लेअर इज सेपरेट झाली, त्यामुळे क्लोरोफॉर्म इज प्रेझेंट.
the conclusion of this element detection, the given organic drug or compound found to contain carbon, hydrogen, oxygen आणि halogen and chloroform elements. नेक्स्ट आपण डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट घेऊया. सो डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट यामध्ये आपण टेस्ट सोल्युशन घेतलं होतं. टेस्ट सोल्युशनमध्ये आपण हॉट H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड ॲड केला आणि लिटमस पेपरने त्याला आपण टेस्ट केलेले. लिटमस पेपरमध्ये आपण पाहू शकतो का न्यूट्रल कंपाऊंड आले, काही पण त्याची चेंजेस झालेले नाही आहे, म्हणजे हा कंपाऊंड न्यूट्रल आहे, म्हणजे क्लोरोफॉर्म इज प्रेझेंट इन दिस फंक्शनल ग्रुप टेस्ट. त्यामध्ये आपण सेकंड टेस्ट केली होती, तर टेस्ट ऑफ अ स्मॉल क्वांटिटी ऑफ सबस्टन्स विथ अ हॉट H2SO4 अँड ट्रीट विथ अ लिटमस. तर लिटमसचा कलर जो आहे तो चेंज झालेला नाही आहे, न्यूट्रल असा आहे म्हणजे, आणि स्वीट स्मेल त्यामध्ये आलेली आहे, म्हणजे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन इज प्रेझेंट, दॅट इज अ क्लोरोफॉर्म. द रिझल्ट ऑफ दिस टेस्ट, द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉज हॅव्हिंग द 161 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉइंट आणि कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन आणि क्लोरोफॉर्म इज प्रेझेंट एलिमेंट्स अँड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन इज प्रेझेंट अँड फ्रॉम द लिटरेचर सर्वे द कंपाऊंड मे बी क्लोरोफॉर्म. हा कंपाऊंड क्लोरोफॉर्म आपल्याला कन्फर्म करण्यासाठी कन्फर्मेटरी टेस्ट घ्यावी लागेल. ही कन्फर्मेटरी टेस्ट आपण परफॉर्म करूया. So we are performing the confirmatory test on chloroform. मॅम व्हिडिओ त्यामध्ये हा मॅम पूर्ण ब्लॅक सिल्वर स्क्रीन नायट्रेट आपण पाहू शकतो. सिल्वर नायट्रेट आपण ऍड केलेलं आहे. सिल्वर नायट्रेट ऍड केल्यानंतर यामध्ये पीपीटी फॉर्म झालेली आपण पाहू शकतो. पीपीटी फॉर्म झालेली आहे. आता पीपीटी फॉर्म झालेली आहे म्हणजे यामध्ये ॲलिफॅटिक कंपाऊंड हा प्रेझेंट आहे, मीन्स क्लोरोफॉर्म इज कन्फर्म. सो कन्फर्मेटरी टेस्ट यामध्ये आपण ही फर्स्ट टेस्ट घेतली होती, तर फॉर्मेशन ऑफ पीपीटी झाली. of the formula of chloroform is CsCl3. It is used as a preservative and flavoring agents. तर जो अननोन कंपाऊंड होता आपला क्लोरोफॉर्म कन्फर्म झालेला आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन्स बघूया. तर 3 क्वेश्चन्स आपल्याला भेटलेले आहे. त्या 3 क्वेश्चन्समधून कोणते तिन्ही क्वेश्चन्स आपण करायचे. नेम द पॉसिबल डेरिव्हेटिव्ह विच कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम द कंपाऊंड यू हॅव अनालाइज अँड राईट केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व इन द प्रिपरेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. Third is what are the different dosage form in which the detected drug can be administered if applicable. हे आपल्याला तुम्ही याची असाइनमेंट करा आणि ते माझ्या ईमेल आय डीवर सेंड करा. We have performed the unknown compound is a chloroform. तर यामध्ये आपण सगळ्यात पहिले प्रिलिमिनरी टेस्ट घेतली. प्रिलिमिनरी टेस्टमध्ये त्याचा जो कन्क्लुजन आला होता, ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे, सॅच्युरेटेड आणि न्यूट्रल कंपाऊंड, जो लिक्विड कंपाऊंड होता. त्यानंतर फिजिकल कॉन्स्टंटमध्ये आपण बॉइलिंग पॉईंट घेतला या कंपाऊंडचा. त्याचा बॉइलिंग पॉईंट आलेला 61 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर एलिमेंट डिटेक्शन टेस्टमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन आणि क्लोरोफॉर्म इज प्रेझेंट आला होता. त्यानंतर फंक्शनल ग्रुप टेस्टमध्ये ॲलिफॅटिक हॅलिक कंपाऊंड, हॅलाइड कंपाऊंड हा प्रेझेंट आलेला आहे. त्यानंतर कन्फर्मेटरी टेस्टमध्ये आपण क्लोरोफॉर्म हा कंपाऊंड कन्फर्म केलेला आहे, म्हणजे गिवन ऑर्गॅनिक ड्रग कंपाऊंड, लिक्विड कंपाऊंड इज अ क्लोरोफॉर्म इज कन्फर्म. थँक्यू. Wait for 5 minutes.
सर्वांनी व्हिडिओ नीट पाहिलाय? हॅलो हॅलो यस मॅडम. येस मॅम. मध्ये त्या व्हिडिओमध्ये ऑब्झर्वेशन टेबल मधील ज्या काही टेस्ट आहेत त्या सर्व परफॉर्म केल्या त्यांनी. तसेच डिटर्मिनेशन ऑफ फिजिकल कॉन्स्टंट, नंतर डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट्स पण परफॉर्म केलं. Hello, I'm audible to all. येस मॅम. Yes, ma'am. Good afternoon, all of you. Good afternoon, ma'am. थोडेसे इन्स्ट्रक्शन आहेत सगळे तुमच्यासाठी. COVID-19 वॅक्सिनेशन ज्या स्टुडंटनी घेतले नाहीये वॅक्सिन त्या स्टुडंटसाठी त्यांनी डिटेल्स तर तुम्ही पाठवलेत, घेतलेत नाहीयेत. पण ज्या स्टुडंटनी घेतलेले नाहीयेत त्यांच्यासाठी ते आपल्या कॉलेजमध्ये उद्या COVID-19 वॅक्सिनेशनचं शिबिर आयोजित केलेलं आहे. मग असे कोण आहेत का ते उद्या येऊन इथे घेऊ शकतात. तर कोण असे असतील तर त्यांनी इमिडिएटली तुमचे नेम ते सबमिट करा. व्हॉट्सअपला सेंड केले तरी चालतील मला. इन्स्ट्रक्शन समजल्या का? उद्या COVID-19 वॅक्सिनेशनचं शिबिर आहे आपल्या कॉलेजने अरेंज केलेलं आहे. ज्यांनी कुणी वॅक्सिन घेतलेली नाही त्या कॅन्डिडेट साठी आयोजित केलेलं आहे. मग जर असे कोण स्टुडंट असतील ज्यांनी एकही डोस घेतलेला नाहीये तर ते उद्या येऊन कॉलेजमध्ये डोस घेऊ शकतात. असे कोण आहेत का कॅन्डिडेट? असतील तर त्यांची नावे तुम्ही आज संध्याकाळी नाही अप टू 4 पर्यंत तुम्ही माझ्याकडे सेंड करा सगळ्यांनी नावं. ओके, इन्स्ट्रक्शन समजलेत? येस Yes, ma'am. मॅम. येस मॅम. Yes, ma'am. ओके. तर व्हिडिओमध्ये पाहिल्यानुसार आपण आज क्लोरोफॉर्म हा कंपाऊंड आयडेंटिफाय केला. सर्वांनी व्हिडिओ नीट बघितलाय ना? Ma'am, repeat दाखवता का एकदा? आणखी एकदा व्हिडिओ रिपीट करू का? We are performing the D-Form second year practical, which is a pharmaceutical chemistry 2 practicals, experiment number 11. व्हिडिओ दिसतो का सगळ्यांना? Yes, ma'am. येस मॅम. एक्सपेरिमेंट नंबर 6 आहे आपल्या सिलेबस कॉपी नुसार. सर्वांनी व्हिडिओ नीट बघा. So in that experiment, the aim of this experiment is to identify the given organic drug or compound that is a D8 unknown compound is there by systematic qualitative analysis. So systematic qualitative analysis मध्ये आपण preliminary टेस्ट घेतो, त्यानंतर त्यामध्ये फिजिकल कॉन्स्टंट घेतो, त्यानंतर एलिमेंट डिटेक्शन्स आहे, फंक्शनल ग्रुप टेस्ट आणि लास्टली कन्फर्मिटी टेस्ट. तर जो अननोन कंपाऊंड असेल तो कन्फर्म होईल. सो लेट्स स्टार्ट. So this is the experiment number 11. So this is the general concept structure for the analysis of unknown compound. यामध्ये आपण प्रिलिमिनरी टेस्ट परफॉर्म केलेली आहे. तर प्रिलिमिनरी टेस्टमध्ये सगळ्यात पहिले कलर, जो कंपाऊंडचा आलेला आहे लिक्विड कंपाऊंड आहे तो कलरलेस आहे, अल्कोहोल किंवा अल्डिहाइड असू शकतो. ऑर्डर प्लिझंट ऑर्डर आलेली आहे म्हणजे अल्कोहोल किंवा हॅलोजन असू शकतो. सॉलिबिलिटी बिहेवियर, सॉलिबिलिटी इन वॉटर अँड सॉलिबिलिटी इन अल्कोहोल. तर क्लोरोफॉर्म मे बी इज देअर. कोल्ड और हॉट solution with litmus, no change in litmus paper, that is a neutral compound हा आहे. त्यानंतर यामध्ये आपण insoluble in acidic compound, if not soluble in sodium hydroxide, त्यामध्ये insoluble झालेला आहे म्हणजे न्यूट्रल कंपाऊंड हा आलेला आहे. ॲक्शन विथ रिएजंट, तर कोल्ड Na सोबत केलं आपण म्हणजे insoluble झालेला आहे.
त्यानंतर ॲक्शन ऑफ हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, तर ब्लॅकनिंग विदाउट द इफरवेसन्स, ब्लॅक झालेला आहे त्याचा कलर. फिनॉल किंवा फिनॉलिक ॲसिड इट विल बी प्रेझेंट. ॲक्शन विथ सोडियम कार्बन सोल्युशन, तर नो इफरवेसन्स इज प्रेझेंट. त्यानंतर ॲक्शन ऑफ KMnO4 solution, तर नो डिकलरायझेशन ऑकर्स. सॅच्युरेटेड कंपाऊंड इज प्रेझेंट. ॲक्शन विथ ब्रोमिन and action of FeCl3, तर नो डिकलरायझेशन, दॅट इज अ सॅच्युरेटेड कंपाऊंड इज प्रेझेंट. त्यानंतर आपण पाहू शकतो की हिटिंग इन अ ड्राय टेस्ट ट्यूब, तर इव्हॅपोरेशन झालेलं आहे, त्यामध्ये आपण सांगू शकतो की वोलाटाईल इन नेचर. त्यानंतर हिटिंग ऑन अ क्लीन ग्लास रॉड, तर त्यामध्ये इव्हॅपोरेशन झालेलं आहे. त्यानंतर हिटिंग विथ सोडा लाईम, तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की that is a lessing date. So next is a determination of element test, that is a lessing date test. तर यामध्ये आपण काय करतो, सोडियम फ्युजन ट्यूब घेतो आणि फ्युजन ट्यूब मध्ये सोडियम ऍड करतो. सोडियम ऍड केल्यानंतर आपला जो अननोन कंपाऊंड आहे, अननोन कंपाऊंड आपला लिक्विड आहे, लिक्विड यामध्ये आपण पाहू शकतो ऍड केलेला आहे, त्याला आपण हीट करूया. याला हीट केल्यानंतर आपण काय करतो, त्याला आपण ट्रायच्युएट करत आहोत आणि ट्रायच्युएट केल्यानंतर याला आपण फिल्टरेट करत आहोत. तर हा जो फिल्टरेट आपण घेतलेला आहे, हा फिल्टरेट घेतल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करूया. दॅट इज अ टेस्ट फॉर नायट्रोजन, टेस्ट फॉर सल्फर, टेस्ट फॉर हॅलोजन अँड क्लोरोफॉर्म लेयर टेस्ट. टेस्ट फॉर नायट्रोजन, त्यामध्ये आपण टेस्ट सोल्युशन घेतलेलं आहे 3 to 4 ml टेस्ट सोल्युशन जो आपण फिल्टरेट केलं होतं. त्यानंतर आपण FeSO4 म्हणजे फेरस सल्फेट त्यामध्ये ऍड करूया. आपण पाहू शकतो फेरस सल्फेट यामध्ये ऍड केलेलं आहे. त्यानंतर आपण H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड त्यामध्ये ऍड करूया. आता यामध्ये आपण सल्फ्युरिक ऍसिड ऍड करत आहे. सल्फ्युरिक ऍसिड ऍड केल्यानंतर जर नायट्रोजन प्रेझेंट असेल या कंपाऊंडमध्ये तर ब्ल्यू कलर अपिअर होतो, जर नसेल तर मग याचा कलर चेंज होणार नाही, दुसरा कलरच आपल्याला दिसेल. आपण पाहू शकतो का याचा ब्ल्यू कलर अपिअर झालेला नाही आहे, म्हणजे नायट्रोजन इज अब्सेंट इन अ अननोन लिक्विड कंपाऊंड. सो टेस्ट फॉर सल्फर, त्या टेस्ट फॉर सल्फरमध्ये आपण फिल्ट्रेट घेतलेलं आहे आणि फिल्ट्रेट घेतल्यानंतर आपण त्यामध्ये HCl ॲड करू फॉर न्यूट्रलायझेशन ऑफ दिस सोल्युशन. यामध्ये आपण HCl ॲड करत आहे. आता HCl ॲड केल्यानंतर आपण पाहू शकतो न्यूट्रलायझेशन सोल्युशन झालेलं आहे. त्यानंतर फेरिक क्लोराईड त्यामध्ये ॲड करूया. त्यामध्ये आपण फेरिक क्लोराईड ॲड केलेलं आहे, त्याचा कलर पर्पल यायला पाहिजे. जर पर्पल कलर आला असता तर हा प्रेझेंट झाला असता, पण येलोइश कलर आलेला आहे म्हणजे सल्फर इज अब्सेंट इन अननोन लिक्विड कंपाऊंड. नेक्स्ट टेस्ट इज अ टेस्ट फॉर हॅलोजन. त्यामध्ये आपण लिक्विड कंपाऊंड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण H2SO4 किंवा सल्फ्युरिक ॲसिड ॲड करूया. तर आपण यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड हा ॲड करत आहे. तर यामध्ये आपण हॅलोजन टेस्टमध्ये H2SO4 ॲड केला होता. त्यामध्ये व्हाईट कलरेशन्स आलेला आहे PPDचा, म्हणजे यामध्ये हॅलोजन इज प्रेझेंट. नायट्रोजन अब्सेंट होता, त्यानंतर सल्फर अब्सेंट होता आणि हॅलोजन इज प्रेझेंट. त्यानंतर आपण क्लोरोफॉर्म लेअर टेस्ट करूया. यामध्ये आपण क्लोरोफॉर्म लेअर टेस्ट केली होती. त्यामध्ये आपण क्लोरोफॉर्म ॲड केलेला आहे आणि क्लोरीन सोल्युशन्स ॲड केला आणि त्याला ॲसिड ड्राईव्ह केलं मिनरल ॲसिड सोल्युशन. त्यामध्ये आपण पाहू शकतो की जी लोअर लेअर आहे
ती कलरलेस आहे आणि वरची जी लेअर आहे क्लोरोफॉर्मची ती सेपरेट झालेली आहे, म्हणजे क्लोरोफॉर्म इज प्रेझेंट. त्यामध्ये आपण डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट्समध्ये टेस्ट फॉर नायट्रोजन घेतली होती. तर नो ब्लू कलर पीपीडी इज प्रेझेंट, त्यामध्ये आपण नायट्रोजन ऑप्शन झालेला आहे. टेस्ट फॉर सल्फर, यामध्ये नो इंटेन्स पर्पल कलर हा ऑप्शन आलेला आहे, म्हणजे सल्फर इज ऑप्शन. त्यामध्ये टेस्ट फॉर हॅलोजन, तर व्हाईट क्रुडी पीपीटी आली होती, म्हणजे हॅलोजन प्रेझेंट. आणि क्लोरोफॉर्म टेस्टमध्ये जो कलर ऑफ लोअर लेअर इज कलरलेस झाली आणि क्लोरोफॉर्म लेअर इज सेपरेट झाली, त्यामुळे क्लोरोफॉर्म इज प्रेझेंट. द कंक्लुजन ऑफ दिस एलिमेंट डिटेक्शन, the given organic drug or compound found to contain carbon, hydrogen, oxygen आणि halogen and chloroform elements. नेक्स्ट आपण डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट घेऊया. सो डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट, यामध्ये आपण टेस्ट सोल्युशन घेतलं होतं. टेस्ट सोल्युशनमध्ये आपण हॉट H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड ॲड केला आणि लिटमस पेपरने त्याला आपण टेस्ट केलेली. लिटमस पेपरमध्ये आपण पाहू शकतो का न्यूट्रल कंपाऊंड आले, काही पण त्याची चेंजेस झालेले नाही, म्हणजे हा कंपाऊंड न्यूट्रल आहे, म्हणजे क्लोरोफॉर्म इज प्रेझेंट इन दिस फंक्शनल ग्रुप टेस्ट. त्यामध्ये आपण सेकंड टेस्ट केली होती. तर टेस्ट ऑफ अ स्मॉल क्वांटिटी ऑफ सबस्टन्स विथ अ हॉट H2SO4 अँड ट्रीट विथ द लिटमस. तर लिटमसचा कलर जो आहे तो चेंज झालेला नाही आहे, न्यूट्रल असा आहे, म्हणजे आणि स्वीट स्मेल त्यामध्ये आलेली आहे, म्हणजे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन इज प्रेझेंट, दॅट इज अ क्लोरोफॉर्म. द रिझल्ट ऑफ दिस टेस्ट, द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉज हॅव्हिंग द 161 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट आणि कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन आणि क्लोरोफॉर्म इज प्रेझेंट एलिमेंट्स अँड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन इज प्रेझेंट अँड फ्रॉम द लिटरेचर सर्वे द कंपाऊंड मे बी क्लोरोफॉर्म. हा कंपाऊंड क्लोरोफॉर्म आपल्याला कन्फर्म करण्यासाठी कन्फर्मेटिव्ह टेस्ट घ्यावी लागेल. ही कन्फर्मेटिव्ह टेस्ट आपण परफॉर्म करूया. सो वी आर परफॉर्मिंग द कन्फर्मेटिव्ह टेस्ट ऑफ क्लोरोफॉर्म. यामध्ये आपण कंपाऊंड घेतला होता, त्यामध्ये अल्कोहोल ॲड केला आणि सिल्वर नायट्रेट. आपण पाहू शकतो सिल्वर नायट्रेट आपण ॲड केलेलं आहे. सिल्वर नायट्रेट ॲड केल्यानंतर यामध्ये पीपीटी फॉर्म झालेली आपण पाहू शकतो. पीपीटी फॉर्म झालेली आहे. आता पीपीटी फॉर्म झालेली आहे, म्हणजे यामध्ये ॲलिफॅटिक कंपाऊंड हा प्रेझेंट आहे, मीन्स क्लोरोफॉर्म इज कन्फर्म. सो कन्फर्मेटिव्ह टेस्ट, यामध्ये आपण ही फर्स्ट टेस्ट घेतली होती. तर फॉर्मेशन ऑफ पीपीटी झाली आहे, म्हणजे ॲलिफॅटिक कंपाऊंड, अल्किल हायड्राइड इज कन्फर्म, क्लोरोफॉर्म इज कन्फर्म. सो स्ट्रक्चर ऑफ द फॉर्म्युला of chloroform is CH-Cl3. It is used as a preservative and flavoring agents. तर जो अननोन कंपाऊंड होता आपला त्या 3 क्वेश्चन्स मधून कोणते तिन्ही क्वेश्चन्स आपण करायचे. नेम द पॉसिबल डेरिव्हेटिव्ह विच कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम द कंपाऊंड यू हॅव अनालाइज अँड राईट केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व इन द प्रिपरेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. थर्ड इज what are the different dosage form in which the detected drug can be administered if applicable. हे आपल्याला तुम्ही याची असाइनमेंट करा आणि ते माझ्या ईमेल आय डीवर सेंड करा. बघितला सर्वांनी व्हिडिओ? येस मॅडम. Yes, ma'am. ह्या व्हिडिओनुसार आपण आज क्लोरोफॉर्म हा कंपाऊंड आयडेंटिफाय केला आहे. हा आपला एक्सपेरिमेंट नंबर 6 आहे. आता जो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि कॅटेगरी आहे तो आपण आयपी मधून फाइंड करून किंवा शोधून लिहिणार आहोत. नेक्स्ट कंपाऊंड घ्यायचा. एक्सपेरिमेंट नंबर 7 स्टार्ट करायचा. Yes, ma'am. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये याल, ऑफलाईन आपलं कॉलेज होईल, तेव्हा ह्या सर्व टेस्ट परफॉर्म केल्या जातील. आपण एक्सपेरिमेंट नंबर 7 स्टार्ट करू.
स्क्रीन दिसते येस मॅडम. Yes, ma'am. 7. Title is to identify the given organic compound. D4 by systematic qualitative analysis. त्यामध्ये पण सर्व सेम आहे. ह्याच्या प्रायर कन्सेप्ट, त्याच्याच बरोबर प्रिलिमिनरी टेस्ट परफॉर्म करणार आहोत आपण, फिजिकल कॉन्स्टंट परफॉर्म करणार आहोत, एलिमेंटल अनालिसिस, ग्रुप अनालिसिस, लिटरेचर फॉर रेफरन्सेस, कन्फर्मेटिव्ह टेस्ट, हे सर्व सेम प्रोसिजर आहे. आपल्याला 10 कंपाऊंड आयडेंटिफाय करायचे, त्याच्या सर्वांची सेम प्रोसिजर आहे, फक्त कंपाऊंड वेगवेगळे आयडेंटिफाय करणार आहोत. सर्वांना दिसतंय स्क्रीनवरचं मॅन्युअल. येस Yes, मॅडम. Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. मला गुगल क्लासरूमला मॅन्युअल अपलोड केलं असेल. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर ह्या सिक्वेन्स नुसार आपण नेक्स्ट कंपाऊंड स्टार्ट करतोय. त्याचा पण व्हिडिओज तुम्हाला दाखवण्यात येईल. I also love it for social media posts. I connect with So, hello everyone. My name is Pathan Azhar Khan, Assistant Professor of State Institute of Pharmacy, Aurangabad. So today we are taking Pharmaceutical Chemistry 2 practicals of D.Pharm second year. Practical experiment number 7. सर्वांना व्हिडिओ दिसतोय का? येस मॅडम. Yes, madam. Yes, ma'am. In that experiment, we are taking to identify the given organic compound or drug, that is D4, by systematic qualitative analysis. Systematic qualitative analysis आपल्याला परफॉर्म करायचं आहे. यामध्ये आपण प्रिलिमिनरी टेस्ट घेणार, यानंतर एलिमेंट डिटेक्शन टेस्ट घेणार, मेल्टिंग पॉइंट टेस्ट घेणार आहे, फंक्शन ग्रुप डिटेक्शन्स करणार आहे आणि लास्टली कन्फर्मेटिव्ह टेस्ट आपण घेणार आहे. म्हणजे फायनली आपण तो कंपाऊंड आयडेंटिफाय करू शकतो. So this is experiment number 7. So in that experiment we are following this concept structure. In that experiment फर्स्ट जो असणार आपला प्रिलिमिनरी टेस्ट, त्यामध्ये आपण कलर जो घेतला होता तो अननोन कंपाऊंड कलरलेस आहे, म्हणजे तो बेसिक आहे. ऑर्डर त्याची ऑर्डरलेस आहे. सॉल्युबिलिटी बिहेवियर इन वॉटर सॉल्युबल आहे, म्हणजे तो बेसिक आहे. रेड लिटमस पेपर झालेला आहे, म्हणजे तो बेसिक्स आहे. ॲसिडिक कंडिशनमध्ये तो सॉल्युबल आहे, म्हणजे तो बेसिक आहे. नंतर ॲक्शन ऑफ रिएजंट, यामध्ये कोल्ड एनर्जी सोबत इव्हॅल्युएशन ऑफ अमोनिया झालेला आहे, म्हणजे अमाइट मे बी प्रेझेंट इन दिस. आणि ॲक्शन ऑफ हॉट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, यामध्ये इफरव्हिसन्स झालेले आहे, म्हणजे यामध्ये अमाइट मे बी प्रेझेंट असू शकतात. यानंतर ॲक्शन ऑफ KMnO4, त्या ॲक्शन ऑफ KMnO4मध्ये पर्पल कलर डिक्लाइज झालेला आहे, म्हणजे सॅच्युरेटेड कंपाऊंड हा होणार आहे. त्यानंतर ॲक्शन ऑफ FeCl3 फेलिक्रोइडमध्ये नो कलर चेंज, म्हणजे युरिया यामध्ये प्रेझेंट असणार आहे. यानंतर हिटिंग इन अ ड्राय टेस्ट ट्यूब इव्हॅल्युएशन ऑफ अमोनियाची स्मेल आलेली आहे, म्हणजे युरिया प्रेझेंट आहे. हिटिंग ऑन अ क्लीन ग्लास रॉड, त्यामध्ये कंपाऊंड इज मेल्ट, कंपाऊंड मेल्ट झालेला आहे, म्हणजे युरियामध्ये प्रेझेंट असणार आहे. तर लास्टली प्रिलिमिनरी टेस्टचा कंक्लुजन हा निघतो, ऑन द बेसिस ऑफ दिस टेस्ट परफॉर्मन्स अबाव and with reference to handbooks, the given organic compound is aromatic, second is saturated and in a basic in nature. यानंतर डिटर्मिनेशन ऑफ फिजिकल कॉन्स्टंट, यामध्ये आपण मेल्टिंग पॉईंट या कंपाऊंडचा घेतला होता. तर मेल्टिंग पॉईंट याचा 130 डिग्री सेल्सिअस आलेला आहे. यानंतर आपण डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट डिटेक्शन्स घेऊया. एलिमेंट डिटेक्शन दॅट इज लायसिन टेस्ट. यामध्ये आपण काय करणार आहे, थायस्ट्यूब्स आहे, थायस्ट्यूबमध्ये सोडियम मेटल घेणार आहे, प्लस आपला अननोन कंपाऊंड जो असणार तो घेणार आहे आणि त्याला हीट करू.
जोपर्यंत रेड होणार नाही तोपर्यंत आपल्याला याला हिट करायचं आहे. So now we are trying to write this mixture. ट्रायच्युरेट केल्यानंतर आपण त्याला फिल्टर करूया. After the filtration process, we will proceed towards the test for nitrogen, test for sulfur, and test for halogen. Stop. So start कर. So in this यामध्ये आपण अननोन कंपाऊंड घेतलेला आहे आणि त्यासोबत फेरस सल्फेट घेतलेला आहे. त्याला आपण बॉईल करत आहे. बॉईल केल्यानंतर यानंतर आपण फेरस सल्फेट ॲड केल्यानंतर यामध्ये सल्फ्रिक ॲसिड ॲड करत आहे. या सोल्युशनचा आपण कलर पाहू शकतो. ग्रीनिश कलर झालेला आहे. मीन्स व्हॉट? द ग्रीनिश कलर शोज द प्रेझेन्स ऑफ द नायट्रोजन इन दिस. यानंतर आपण टेस्ट फॉर सल्फर घेणार आहे. यामध्ये 2 ml अननोन सोल्युशन घ्यायचं आहे आपल्याला आणि HCl त्यामध्ये ॲड करायचं आहे फॉर न्यूट्रलायझेशन ऑफ दिस सोल्युशन. यानंतर आपण फेरिक क्लोराईड ॲड करूया. यानंतर आपण यामध्ये फेरिक क्लोराईड ॲड करत आहे. फेरिक क्लोराईड ॲड केल्यानंतर याचा कलर जो पर्पल यायला पाहिजे होता, पर्पल आलेला नाही आहे, म्हणजे सल्फर इज अब्सेंट इन दिस कंपाऊंड. यानंतर आपण टेस्ट फॉर हॅलोजन घेणार आहे. यामध्ये 5 ml आपण टेस्ट सोल्युशन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करत आहे सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड ॲड केल्यानंतर याचा जो कलर आहे तो व्हाईट PPT याला आला पाहिजे होता, पण यामध्ये नो व्हाईट PPT इज अपियर्ड. सो दॅट्स वाय द हॅलोजन इज अब्सेंट इन दिस कंपाऊंड. हॅलोजन इज अब्सेंट म्हणजे यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट आलेला आहे, सल्फर आणि हॅलोजन अब्सेंट आलेला आहे. सो वी हॅव परफॉर्म डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट दॅट इज लॅसिंग्रन टेस्ट. यामध्ये टेस्ट फॉर नायट्रोजन आपण घेतलेला होता, तर ग्रीन कलर PPT अपेअर झाली म्हणजे नायट्रोजन प्रेझेंट झालेला आहे. त्यानंतर टेस्ट फॉर सल्फर घेतलेला होता, त्यामध्ये नो पर्पल कलर अपेअर झालेला आहे, त्यामध्ये सल्फर इज अब्सेंट. त्यानंतर टेस्ट फॉर हॅलोजन, तर व्हाईट PPT नॉट व्हाईट PPT इज अपियर्ड, सो हॅलोजन इज अब्सेंट इन दिस कंपाऊंड. सो कंक्लुजन ऑफ दिस determination of element test, the given organic drug compound found to be contain amine elements. So now we are performing determination of function group test. त्यामध्ये टेस्ट फॉर सोडियम हायड्रोक्साईड आपण घेणार आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट सोल्युशन घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण ॲड करूया सोडियम हायड्रोक्साईड पॅलेट. यामध्ये आपण बघू शकतो कलर चेंज झालेला नाही म्हणजे अमाइड इज प्रेझेंट. स्टॉप. डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट, त्यामध्ये टेस्ट फॉर सोडियम हायड्रोक्साईड आपण घेतली होती. नो कलर चेंज झालेला आहे म्हणजे अमाइड इज प्रेझेंट. रिझल्ट ऑफ दिस कंपाऊंड, द गिवन ऑर्गॅनिक ड्रग कंपाऊंड वॉज हॅव्हिंग 130 डिग्री सेल्सियस मेल्टिंग पॉईंट. अमाइड एलिमेंट्स आर प्रेझेंट अँड therefore the reference to literature the organic drug compound may be urea. त्यानंतर आपण कन्फर्मेटरी टेस्ट यासाठी घेऊया. सो दिस इज द कन्फर्मेटरी टेस्ट ऑफ युरिया. यामध्ये आपण टेस्ट फॉर बायोरेट टेस्ट केलेली आहे. यामध्ये 2 ml सोल्युशन घेतला होता आणि प्लस बायोरेट यामध्ये ॲड केलेला आपण. द पर्पल कलर और पर्पल और वायलेट कलर इज प्रेझेंट, सो दॅट्स वाय युरिया इज प्रेझेंट इन दिस कंपाऊंड. इथे लिहिलेली 2 मिनिट. सो कन्फर्मेटरी टेस्ट आपण घेतली होती त्यामध्ये. कन्फर्मेटरी टेस्ट आपण घेतली होती त्यामध्ये टेस्ट फॉर बायोरेट टेस्ट घेतली होती. त्यामध्ये पर्पल टू व्हायोलेट कलर हा प्रेझेंट झाला. मीन्स व्हॉट? युरिया इज प्रेझेंट इन दिस कंपाऊंड. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ युरिया. सो दीज आर द सम क्वेश्चन्स, असाइनमेंट क्वेश्चन्स फॉर द स्टुडंट्स. यामधून
आपल्याला कोणते तीन क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. सो वी हॅव परफॉर्म ऑल द टेस्ट. त्यामध्ये आपण प्रिलिमिनरी टेस्टमध्ये अननोन कंपाऊंड्स. सर्वांनी व्हिडिओ बघितला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. साक्षी कदम, कोणता कंपाऊंड आयडेंटिफाय झाला व्हिडिओ मधून? साक्षी Urea. कदम. Yes. सर्वांना कळालं व्हिडिओ मध्ये कुठल्या कोणत्या टेस्ट परफॉर्म केल्यात? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. दोन कंपाऊंड बास का थर्ड कंपाऊंड पण बघायचा? हॅलो. हॅलो. आवाज येतो का सर्वांना माझा? Yes, ma'am. मॅडम. आणखीन एक कंपाऊंड बघायचा? हॅलो. येस मॅडम. आणखीन एक कंपाऊंड बघायचा का? आवाज नाही येते का माझा तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. ma'am. येतोय. आणखीन एक कंपाऊंड घ्यायचा का? मग वेळ आहे आणखी. Yes, ma'am. Okay, ma'am. Yes, ma'am. ऑफलाईन झाल्यानंतर आपण हे सर्व परफॉर्म करणार आहोत ह्या टेस्ट. Experiment number 8. Title: to identify the given organic compound T5 by systematic qualitative analysis. हे पण सेम आहे, सर्व टेस्ट सेम परफॉर्म करायचे आहेत, फक्त कंपाऊंड न्यू असणार आहे. तो कंपाऊंड कोणता हे आयडेंटिफाय करायचा आपल्याला. So, hello everyone. My name is Farhan Hazrat Khan, Assistant Professor of State Institute of Pharmacy, Aurangabad. So, in this practical of Pharmaceutical Chemistry 2 of D.Pharm second year, in that we are continue the experiment number 30.
व्हिडिओ दिसतोय का सर्वांना? Yes, ma'am. This is the last experiment of the qualitative analysis study of the unknown compound. So aim of this experiment to identify the given organic drug or compound, that is the D10, by systematic qualitative analysis studies. So in the studies we will study the preliminary test. First is the preliminary test, second is the physical constants. जर लिक्विड असेल तर बॉइलिंग पॉइंट, जर सॉलिड असेल तर मेल्टिंग पॉइंट घेतली जाते. इट इज कॉल्ड एज फिजिकल कॉन्स्टंट. त्यानंतर एलिमेंट डिटेक्शन घेतली जाते. एलिमेंट डिटेक्शन मध्ये टेस्ट फॉर नायट्रोजन, टेस्ट फॉर सल्फर आणि टेस्ट फॉर हॅलोजन आपण आयडेंटिफाय करतो. त्यानंतर फंक्शन ग्रुप टेस्ट, जर हा कंपाऊंड आयडेंटिफाय झाला तर मग फंक्शन ग्रुप टेस्टवर सांगतो तो प्रेझेंट कंपाऊंड प्रेझेंट आहे का नाही ते बघणं आपण बघतो. त्यानंतर कन्फर्मिटी टेस्ट, जर कोणताही कंपाऊंड भेटलेला असेल तो कंपाऊंड कन्फर्म करण्यासाठी आपण कन्फर्मिटी टेस्ट घेतो. सो लेट्स स्टार्ट. थँक्यू. So this is the preliminary test of experiment number 13 of unknown compound. So liquid compound आपला आहे. तर कलर त्याचा कलरलेस आहे, बेसिक इन नेचर असू शकतो. ऑर्डर त्याची इरिटेटिंग आहे, म्हणजे बेसिक तो असू शकतो. त्यानंतर सॉल्युबिलिटी बिहेवियर जर पाहिला आपण तर त्याची सॉल्युबिलिटी इनसॉल्युबल आहे. त्यानंतर लिटमस पेपरमध्ये आपण पाहिला तर तो ॲसिडिक दिसत आहे आपल्याला आणि ॲसिडिक नेचर तो असू शकतो. त्यानंतर ॲक्शन ऑफ Na2CO3 व्हाईट पीपीटी अपेट झालेली म्हणजे ॲसिडिक कंपाऊंड असू शकतो. त्यानंतर ॲक्शन ऑफ KMnO4 त्यामध्ये आपण डिकलरेशन झालेलं आहे म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असू शकतो. ॲक्शन ऑफ ब्रोमिन वॉटर तो व्हायलेट कलर अपेअर झालेला आहे. त्यानंतर हिटिंग ऑन ऑक्सिडाइज कॉपर कॉस्ट तर इफर्बेशन्स अपेअर झाले म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड तो प्रेझेंट असू शकतो. सो लास्टली we are concluded that on the basis of test performance and above with the reference to handbook the given organic drug compound is aromatic, ये आपको मिला है. उसके बाद unsaturated compound ये हमें मिल रहा है आणि acidic compound, ये acidic compound हम इसे conclude कर रहे हैं. So next is डिटर्मिनेशन ऑफ फिजिकल कॉन्स्टंट. तर डिटर्मिनेशन ऑफ फिजिकल कॉन्स्टंट मध्ये याचा जो लिक्विड होता म्हणजे बॉइलिंग पॉइंट याचा 219 डिग्री सेल्सियस, यानी 219 डिग्री सेल्सियस उसका बॉइलिंग पॉइंट हमें अननोन कंपाउंड का मिल रहा है. नेक्स्ट इज द डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट्स, उसे और एक वर्ड कहा जाता है लाइसिंगन टेस्ट. लाइसिंगन टेस्ट में हम करने वाले हैं टेस्ट फॉर नाइट्रोजन, टेस्ट फॉर सल्फर एंड टेस्ट फॉर हैलोजन. तो जो कंपाउंड प्रेजेंट को हम लास्ट में कंक्लूड करेंगे. सो लेट्स वी स्टार्ट. Next is the element detection test. Element detection test is also called as Lessingen test. Lessingen test मध्ये टेस्ट फॉर नायट्रोजन, टेस्ट फॉर सल्फर आणि टेस्ट फॉर हॅलोजन आपण करतो. सगळ्यात पहिलं जो आहे आपण थाईस ट्यूब मध्ये ते प्रिपरेशन करण्यासाठी तो केमिकल जो आहे फिल्टरेट प्रिपरेशन करण्यासाठी ही थाईस ट्यूब आहे. थाईस ट्यूब मध्ये आपण सोडियम मेटल ऍड केलेला आहे. सोडियम मेटल ऍड केल्यानंतर आपण जो अननोन कंपाऊंड आहे लिक्विड कंपाऊंड यामध्ये ऍड केला त्याला आपण हीट करूया. याचा जो बॉटम आहे तो जोपर्यंत ब्राऊन होत नाही, रेडिश ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला हीट करावा लागतो. याचं बॉटम एकदा हीट झालं आपण पाहू शकतो की याचं बॉटम हीट झालेलं आहे. आपण याला आता या थाईस ट्यूबला आपण ट्रायच्युरेट करत आहोत आणि ट्रायच्युरेट केल्यानंतर आपण याला फिल्टर करूया. आता याला ट्रायच्युरेट केल्यानंतर आपण याला फिल्टर करत आहे. आपण पाहू शकतो हा केमिकल फिल्ट्रेट होत आहे. फिल्ट्रेट केल्यानंतर आपण पुढची टेस्ट मग त्या फिल्ट्रेटने करू शकतो. दॅट इज अ टेस्ट फॉर नायट्रोजन, टेस्ट फॉर सल्फर अँड टेस्ट फॉर हॅलोजन. सो वी हॅव परफॉर्म द टेस्ट फॉर सल्फर. तर टेस्ट फॉर सल्फरमध्ये आपण पाहू शकतो की आपण 2 to 3 ml आपण फिल्ट्रेट घेतलेले आहे. त्यानंतर आपण HCl त्यामध्ये ॲड करूया. HCl ॲड केल्यानंतर तो न्यूट्रलाइज होणार. न्यूट्रलाइज झाल्यानंतर आपण त्यामध्ये फेरिक क्लोराईड ॲड करू शकतो. स्टॉप. आता यामध्ये आपण HCl ॲड करत आहे या सोल्युशनमध्ये फॉर न्यूट्रलायझेशन ऑफ दिस केमिकल. हा केमिकल न्यूट्रलाइज होऊन जाईल. न्यूट्रलाइज झाल्यानंतर आपण त्यामध्ये फेरिक क्लोराईड ॲड करूया.
यानंतर आपण फेरिक क्लोराईड यामध्ये ॲड केल्यानंतर फेरिक क्लोराईड ॲड केल्यानंतर त्याचा जो कलर आपण पाहू शकतो तर पर्पल कलर आलेला दिसत आहे. म्हणजे पर्पल कलर इट्स इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ द सल्फर. म्हणजे आपण पाहू शकतो की एलिमेंट डिटेक्शन टेस्टमध्ये नायट्रोजन अब्सेंट आहे, हॅलोजन अब्सेंट आहे, क्लोरोफॉर्म यामध्ये अब्सेंट आहे आणि सल्फर हा ग्रुप प्रेझेंट आलेला आहे. त्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट दॅट इज अ लॅसिंगन टेस्ट. त्यामध्ये टेस्ट फॉर नायट्रोजन त्यामध्ये नो ग्रीन कलर आला होता म्हणजे नायट्रोजन अब्सेंट झाला. टेस्ट फॉर सल्फर तर पर्पल कलर अपिअर झालेला आहे म्हणजे सल्फर इज अ प्रेझेंट. हॅलोजन यामध्ये अब्सेंट आहे आणि क्लोरोफॉर्म पण अब्सेंट आहे. त्यामध्ये आपण पाहू शकतो लास्टली वी हॅव कन्क्लुडेड द गिवन ऑर्गॅनिक ड्रग और कंपाऊंड फाउंड टू कंटेन द सल्फर एलिमेंट्स. त्यानंतर आपण डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप फॉर CO COO CH3 त्याचे ॲसिडिक कंपाऊंड हा आपल्यामध्ये दिसत आहे. तर यासाठी आपण टेस्ट फॉर इस्टर घेणार आहे. त्यामध्ये कोणती टेस्ट आहे ती आपण ते पाहूया. यानंतर आपण फंक्शन ग्रुप डिटेक्शनमध्ये टेस्ट फॉर इस्टर घेत आहोत. त्याची जी ऑर्डर आहे कंपाऊंड घेतलेलं आहे आपण आणि मग त्याच्यामध्ये इस्टरची ॲड केलेलं आहे टेस्ट इस्टर प्रेझेंट आहे ते बघण्यासाठी. त्याचा जो ऑर्डर आहे तर प्लीजंट ऑर्डर आलेली आहे. प्लीजंट ऑर्डर आली म्हणजे विच इंडिकेट्स द इस्टर्स आर प्रेझेंट इन दिस ग्रुप. सो डिटर्मिनेशन फंक्शन ग्रुप टेस्टमध्ये टेस्ट फॉर इस्टर घेतली होती आपण. तर प्लीजंट ऑर्डर आलेली आहे म्हणजे इस्टर इज प्रेझेंट. तर नाव वी कन्क्लूड फ्रॉम दिस फंक्शनल ग्रुप द गिवन ऑर्गॅनिक ड्रग कंपाऊंड वॉज फाउंड टू कंटेन इस्टर. सो रिझल्टमध्ये आपण पाहू शकतो की गिवन ऑर्गॅनिक ड्रग कंपाऊंड वॉज हॅव्हिंग द 219 degree Celsius melting point and carboxylic acid elements and sulfur is also present in this and ester having the functional group. Therefore, with reference to literature, the organic drug compound may be methyl salicylic acid. तर हा मिथिल सॅलिसिलिक ॲसिड हा प्रेझेंट आलेला आहे असं आपल्याला वाटत आहे. त्यानंतर आपण त्याला कन्फर्म करण्यासाठी आपण कन्फर्मेटरी टेस्ट घेत आहे. तर कन्फर्मेटरी टेस्टमध्ये आपण मिथिल सॅलिसिलिक टेस्ट आपण त्यामध्ये घेणार आहोत. जर ती प्रेझेंट आली तर गिवन कंपाऊंड इज अ मिथिल सॅलिसिलिक ॲसिड हा आपण म्हणू शकतो. सो नेक्स्ट इज द कन्फर्मेटरी टेस्ट फॉर मिथिल सॅलिसिलिक ॲसिड. यासाठी कन्फर्मेटरी टेस्ट घेतात आपण. तर कन्फर्मेटरी टेस्टमध्ये आपल्याला जो ऑर्डर आहे फ्रॅग्रंट ऑर्डर आलेला आहे. आपण पाहू शकतो फ्रॅग्रंट ऑर्डर आलेला आहे. याचा फ्रॅग्रंट ऑर्डर आला म्हणजे मिथिल सॅलिसिलिक ॲसिड इज अ कन्फर्म ॲज अ अननोन कंपाऊंड. अननोन कंपाऊंड जो होता तो मिथिल सॅलिसिलेट आलेला आहे. स्टॉप. सो फ्रॉम द कन्फर्मेटरी टेस्ट तर मिथिल सॅलिसिलिक आपण टेस्ट घेतली होती. तर त्यामध्ये फ्रॅग्रंट ऑर्डर ऑफ ऑइल ऑफ विंटर ग्रीन आलेला आहे म्हणजे मिथिल सॅलिसिलेट ॲसिड इज अ कन्फर्म फॉर दिस कंपाऊंड. आपण पाहू शकतो की स्ट्रक्चर फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर हा जो दिसत आहे आपल्याला तर त्यामध्ये बेन्झिन रिंग आहे त्याला COO CH3 हा ग्रुप लागलेला आहे आणि वरती OH ग्रुप हा लागलेला आहे म्हणजे मीन्स वॉट दिस इज स्ट्रक्चर ऑफ द मिथिल सॅलिसिलिक ॲसिड. त्यानंतर स्टुडंटसाठी असाइनमेंट 13 ही आहे. त्यामध्ये फर्स्ट जो क्वेश्चन आहे वाय ऑल अरोमॅटिक कंपाऊंड गिव्ह सूटी फ्लेम ऑन बर्निंग. सेकंड इज अ विच क्लासेस ऑफ कंपाऊंड डिकलराइज पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन. ऑल्दो सर्वांनी व्हिडिओ बघितला? Yes, ma'am. काही क्वेरी क्वेश्चन काय आहेत का असेल तर विचारा. आपण ह्या सर्व टेस्ट ऑफलाईन स्टार्ट झाल्यानंतर परफॉर्म करणार आहोत कॉलेजमध्ये आल्यावर. त्यामुळे खूप घाईमध्ये झाले वगैरे असं कोणी समजू नका. आज आपण कोणकोणते 3 कंपाऊंड पाहिले? Chloroform, urea, आणि थर्ड वन salicylic acid. Salicylic acid. फर्स्ट 2 कोणते झाले होते? Chloroform and urea. Chloroform and urea. फोर्थ आणि फिफ्थ नंबरचं 2 कोणते कंपाऊंड झाले होते लास्ट प्रॅक्टिकलला? बेन्झोइक ऍसिड आणि सॅलिसिलिक ऍसिड लास्ट प्रॅक्टिकलला झाले ना? हॅलो.
Organic drug compound D1 by systematic qualitative analysis झालंय. मग ते D1 कंपाऊंड कुठला आयडेंटिफाय झाला आपल्याला? लास्ट प्रॅक्टिकलला बघितलं होतं D1. आपल्याला D1 to D10 असे 10 कंपाऊंड आयडेंटिफाय करायचे. लास्ट प्रॅक्टिकलला 2 झाले. फर्स्ट वन कोणता होता? बेन्झोइक ऍसिड झाला ना? डांगे मॅडमनी घेतलेला प्रॅक्टिकल. बेन्झोइक ऍसिड झाला नाहीये का फर्स्ट कंपाऊंड? असंच व्हिडिओ दाखवून घेतलं होतं प्रॅक्टिकल. हॅलो. Yes, ma'am. बेन्झोइक ऍसिड आणि सॅलिसिलिक ऍसिड झाले नाहीयेत का 2 कंपाऊंड? झालेत मॅम. ते फर्स्ट 2 झालेले आणि आज 3 म्हणजे आपलं D1 to D5 झालंय. हे येस व्हिडिओ मॅम. तुम्ही आणखीन एकदा बघू शकता तुमच्या फोन मध्ये. कोणाला जर समजलं नसेल तर रिपीट बघा. ओके मॅम. त्यावेळेस आपलं ऑफलाईन कॉलेज स्टार्ट होईल तेव्हा ह्या सर्व टेस्ट आपण परफॉर्म करणार आहोत. आणि गुगल क्लासरूमला जे मॅन्युअल अपलोड केले ते पण पहा एकदा. रीड मॅम करा. कधीपासून ऑफलाईन सुरू होणार आहे? लवकरच होईल म्हणजे. कोर्स किती कंप्लीट झालेत म्हणजे तुमच्यामधून? 1 झाले मॅम. मॅम तरी सगळ्यांचं 1 झालेत. सेकंड डोस कंप्लीट झाल्यानंतर ऑफलाईन कॉलेज स्टार्ट करायचा विचार आहे. 2 डोस कंपल्सरी झालेला ज्यांचे झालेत त्यांना फर्स्ट कॉलेजमध्ये बोलवण्यात येईल. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुमच्या डेट्स असतील सेकंड डोसच्या सर्वांनी म्हणजे जेव्हा येईल त्यावेळेस घ्या डोस. ओके मॅम. आणि ज्यांनी एकही घेतलं नाही, मॅडमनी मगाशी इन्स्ट्रक्शन सांगितल्याप्रमाणे कॉलेजमध्ये उद्या आहे आपल्या. ज्यांनी एकही घेतलं नाही त्यांनी येऊन घेऊन जा. मॅम तुमचं नाव काय आहे? माझं नाव किशोरी सुरवसे आहे. मी आता जॉईन झाले आपल्या कॉलेजमध्ये. आज हे फर्स्ट प्रॅक्टिकल घेतलं तुमच्या बॅचला. कोणाला आणखीन काय क्वेश्चन वगैरे आहेत का? हॅलो. Yes, ma'am. नो मॅम. No, ma'am. वेट फॉर 5 minutes. आपण प्रेझेंट घेऊया.